रोपटे देऊन सरांचे स्वागत करावे। धन्यवाद सर। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथील कुलगुरू माननीय डॉक्टर संजय दुधे सर यांचे स्वागत करण्याकरिता मी भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन प्रमुख भारतभूषण शास्त्री यांना विनंती करते की सरांचे शॉल आणि रोपटे देऊन स्वागत करावे। धन्यवाद सर। त्यानंतर गांधी विचारधारा प्रमुख माननीय प्रमोद वाटकर सर यांचे स्वागत करण्याकरिता मी माननीय विलास रामटेके सर यांना आमंत्रित करते। त्यांनी सरांचे शॉल आणि रोपटे देऊन स्वागत करावे। धन्यवाद सर। तसेच आपल्या सभागृहात आज आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढविण्याकरिता उपस्थित असलेले परमपूज्य परमहंत श्री खांदारकर बाबा यांचे स्वागत करण्याकरिता मी शेंडे सर यांना आमंत्रित करते। सरांनी पुष्पगुच्छ, रोपटे आणि शॉल देऊन बाबांचे स्वागत करावे। समोर धन्यवाद सर। त्यानंतर भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख माननीय भारतभूषण शास्त्री सर यांचे रोपटे देऊन स्वागत करावे अशी मी शेंडे सरांना विनंती करते। धन्यवाद सर। स्वागताचा कार्यक्रम संपलेला आहे। त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करण्याकरिता मी भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख भारतभूषण शास्त्री यांना आमंत्रित करते।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन द्वारा आयोजित महंत नागराजबाबा महानुभाव स्मृती व्याख्यानमाला 2023-24चं आयोजन आज भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासनामध्ये या ठिकाणी केलेलं आहे। या व्याख्यानमालेचे आजचे अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर संजय दुधे सर या व्याख्यानमालेसाठी आपल्यामध्ये उपस्थित झालेले प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून उपस्थित झालेले डॉक्टर हंसराज जाधव सर आणि व्यासपीठावर विराजमान गांधी विचारधारा विभाग प्रमुख डॉक्टर प्रमोद वाटकर सर, त्याचबरोबर आपण महंत नागराजबाबा व्याख्यानमालेचे सर्व कित्येक दिवसापासून या नागपूर विभागामध्ये बाबांच्या विचारांनी प्रेरित झालेली सर्व महानुभाव साधक अत्यंत प्रेमाने या ठिकाणी उपस्थित आहात। या व्याख्यानमालेचं स्वरूप दिवसेंदिवस या ठिकाणी एक चांगलं त्याला स्वरूप त्या ठिकाणी येऊ लागलेलं आहे। त्याचबरोबर या व्याख्यानमालेमध्ये आजपर्यंत डॉक्टर सतीश बडवे असतील, डॉक्टर अशोक राऊत असतील, डॉक्टर अण्णा वैद्य असतील, अशी चांगली मंडळी त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला या व्याख्यानमालेमध्ये त्यांचा अमूल्य असा वेळ दिलेला आहे। सुश्री केशरताई मेश्राम यांच्या दाननिधीतून ही व्याख्यानमाला खऱ्या अर्थानं उभा राहिलेली आहे आणि हा दाननिधी त्यांनी स्वतः महंत नागराज बाबा यांच्या कार्याला प्रेरित होऊन या विद्यापीठाला हा निधी त्या काळामध्ये दाखल केलेला होता आणि या परिसरामध्ये महंत नागराज बाबांचं एक चांगलं वलय संप्रदायामध्ये नव्हे तर संपूर्ण या नागपूर नगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं एके काळामध्ये एक चांगलं वलय तयार झालं होतं सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि त्याचाच अनुषंग धरून आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये त्यांच्या नावाने व्याख्यानमाला आणि नंतर डॉक्टर तुवी गेडाम साहेबांनी त्यांच्या नावाने आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये महानुभाव साहित्यामध्ये PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता गोल्ड मेडल सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे बाबांचं कार्य ज्यावेळेस आपण पाहतो तर ते फार मोठं आहे, खूप चांगलं आहे आणि त्या कार्याला प्रेरित होऊनच आज या ठिकाणी या परिसरामध्ये म्हणजे नागपूर परिसरामध्ये मला अनुभवास येत आहे की बाबांचे 10-12 महंत सुद्धा या नागपूर नगरीमध्ये आज वास्तव्यास आहे। हा एक चांगला परिणाम या संपूर्ण 6-7 जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये अत्यंत चांगला प्रभाव बाबाजींचा राहिलेला आहे। आजच्या विषयाच्या अनुषंगाने मी थोडंसं बोलू इच्छितो। महानुभाव साहित्य परंपरा तत्वज्ञान यांचा अनुषंग इंटरडिसिप्लिनरी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये व्हायला हवा, तर तो होत असताना असे नवनवीन विषय जोपर्यंत आपण त्याच्यावर चर्चा करणार नाही, जोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणार नाही, तोपर्यंत महानुभाव साहित्यातलं जनमानसातलं जे रूप आहे ते आणखी सुद्धा व्यक्त होणार नाही। उदाहरणार्थ आपण चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचा अनुषंग पाहत असताना लीळाचरित्रामध्ये मानसशास्त्र आपल्याला दिसेल, आहारशास्त्र दिसेल, लीळाचरित्रामध्ये आपल्याला महानुभावांची स्वतंत्र योग प्रणाली त्या ठिकाणी अनुभवायला मिळेल, महानुभावांचं व्यवस्थापन शास्त्र आपल्याला पाहायला मिळेल, भौतिकशास्त्र असेल, विज्ञान असेल, अशा सगळ्याच विषयांना स्पर्श चक्रधर स्वामींच्या त्या कालखंडामध्ये स्वामींनी केलेला आहे। भक्तजनांकरवी जसे जसे भक्त आले त्या भक्तांना अनुसरून त्याच्या बुद्धीमध्ये अनुसरून ज्या ज्या गोष्टी स्वामींना सांगता येईल स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। त्या गोष्टी आजच्या काळामध्ये विज्ञानवादामध्ये त्याची प्रासंगिकता काय आहे किंवा स्वामींनी त्या काळात ठरवलेले विचार आजच्या काळामध्ये व्यवस्थित आहेत का, ते ह्या समाजामध्ये प्रसृत होतात का आणि त्याची परिणिती आपल्याला जाणता येते का विज्ञानवादाच्या अनुषंगाने, हा एक नवीन विषय खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भगवान चक्रधर स्वामी अध्यासनाच्या या समितीने निवड समितीने यावर्षी ठरवला आणि हाच विषय आपण पुढे न्यावा या अनुषंगाने ही व्याख्यानमाला आज रोजी या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल की या दमदार ताकदीनं डॉक्टर हंसराज जाधव आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं लेखन अप्रतिम आहे, त्यांची महानुभाव साहित्यातलं काम हे सुद्धा अप्रतिम आहे। आपल्याला ते परिचयामध्ये येईलच,
मराठवाड्यामध्ये एक स्वतंत्र त्यांनी एक चळवळ महानुभाव साहित्य क्षेत्रामध्ये निर्माण केलेली आहे आणि निश्चितच आपण त्यांचं आजचं जे काही वक्तव्य आहे या निमित्ताने सर्वत्र श्री चक्रधर स्वामींच्या विज्ञानवादी विचारांची प्रासंगिकता तरी प्रासंगिकता सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी पुढील माझं प्रास्ताविक थांबवतो आणि पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. दंडवत प्रणाम. धन्यवाद सर. आपल्या या अध्यासनाच्या संदर्भात असे अनेक कार्यक्रम आपले होत राहील. त्या अनुषंगानेच हा एक व्याख्यानमालेचा आज कार्यक्रम आहे. व्याख्यानमाला ही कोणत्या विषयाला अनुषंगून आहे सरांनी आपल्याला सांगितलंच आहे की विज्ञानवादी संकल्पना 800 वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामींनी जी मांडलेली होती ती संकल्पना आज आपण जगासमोर मांडत आहे. परंतु 800 वर्षाच्या काळातच हा सगळा प्रकार श्री चक्रधर स्वामींनी आपल्यासमोर आणलेला होता. सर्व जीवांमध्ये परस्पर प्रेम निर्माण करण्याचा संकल्प विडाच जणू स्वामींनी समाजदेवाला अर्पण केलेला होता. समाज मनावर हजारो वर्षापासून जे घट्ट चिकटलेल्या एखाद्या विचार फोलपण उलगडून दाखविण्यासाठी ज्या प्रचंड अभ्यासाची आणि कठोर व्यासंगाची निष्कलंक जीवनाची स्वच्छ चरित्राची शिदोरी असावी लागते ती श्री चक्रधर स्वामींजवळ असल्याने विद्रोहाने पेटून उठण्यापेक्षा अथवा ग्रंथाची जाळपोळ करण्यापेक्षा मानवी मनातील घृणेच्या विषाणूंचा नष्ट करण्यासाठी सर्व जनहितांना आशयाच्या विचारसूत्राचे महत्त्व पटवून देणे त्यांना अगत्याचे वाटले. तसेच स्त्रियांच्या शरीर धर्माशी निगडीत नैसर्गिक प्रक्रियेला आपण जो विटाळ कल्पनेने रूप दिलेले होते पण विटाळ कल्पनेला नैसर्गिक धर्म म्हणून समजून देऊन खऱ्या विज्ञाननिष्ठ नवजाणीवेंची नजर तत्कालीन समाजात डोळ्यासमोर देणारे हे श्री चक्रधर स्वामी आहेत. खरे मानवतावादी विचारांचे खंबीर पुरस्कर्ते म्हणजे श्री चक्रधर स्वामी. हे सामर्थ्य समाजहिताचे कर्तव्यता आमच्यात निर्माण करण्याचे वैचारिक श्रीमंती जी दिलेली आहे ती चक्रधर स्वामींच्या विचारानेच दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने आज श्री चक्रधर स्वामी यांच्या विचारांची विज्ञाननिष्ठा याविषयी मार्गदर्शन करण्याकरिता आजचे अतिथी माननीय डॉक्टर हंसराज जाधव सर आपल्याला लाभलेले आहेत. त्या अनुषंगाने सरांचा परिचय करून देण्याकरिता मी मॅडमला आमंत्रित करते. मी डॉक्टर प्रतिभा दहीकर कोकाटे या विचार मंचावर आसनस्थ विद्वान या सभागृहात आसनस्थ संत महंत आणि श्रोतेगण सर्वांना माझा दंडवत प्रणाम. श्रोतेहो, महंत नागराज बाबा महानुभाव स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने आज सगळे आपण इथे जमलो आहोत. निसर्गाने दिलेली बौद्धिक संपदा, परिश्रमातून फुललेले कर्तृत्व आणि संवेदनशीलता जपणारी सिद्ध हस्तलेखणी ही ज्यांच्याजवळ आहे असे हे आजचे आमचे पाहुणे वक्ते डॉक्टर हंसराज दामोदर जाधव सरांच्या कार्याचा परिचय मला करून द्यायचा आहे. खरं म्हणजे हे परिचयपत्र माझ्याजवळ जेव्हा आलं तेव्हा मी जरा म्हणजे मला आश्चर्य व्यक्त करावं असं वाटतं की एखादा व्यक्ती 40 वर्ष वयाचा असेल म्हणजे मी अंदाजे बोलती आहे आणि या वयात हे 5 पानांचं परिचय पत्र मला इथे आलंय माझ्या हातात म्हणजे परिश्रम किती असतील आहे आणि किती सगळा ज्याला आपण म्हणूया खटाटोप करून हे लेखन लोकांच्या गळी उतरवायचं आहे. आणि खरोखर मला आश्चर्य वाटलंय. ते आश्चर्यच तुमच्या पुढे मला ठेवायचं आहे. या परिचयाचा धावता आढावा खरं म्हणजे खूप सगळं वाचणार नाही आहे कारण सरांनी इतकं सगळं काम केलं आहे त्यामुळे मी अगदी धावता असा आढावा घेत सरांचा परिचय तुम्हाला करून देऊ इच्छिते. डॉक्टर हंसराज दामोदर जाधव हे प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण येथील मराठी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. शैक्षणिक पात्रता MA मराठी, नेट, सेट, PhD आणि MA राज्यशास्त्र.
सरांचा अध्यापनाचा एकूण 13 वर्षांचा अनुभव आहे आणि यात अभ्यास क्षेत्र जर का आपण म्हणतोय तर महानुभाव साहित्य आणि संत साहित्य, दुसरं म्हणजे आधुनिक शाहिरी परंपरा. सर्जनशीलतेचा विचार आपण करायला गेलो तर कथा या लेखनामध्ये त्यांची सृजनशीलता अधिक फुलून आलेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर संशोधन कार्य त्यांचं स्वतःचं आहेच, लघुशोध प्रबंध आहेत आणि सोबतच ते PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा प्राध्यापकांना मार्गदर्शन करतात. प्रकाशित ग्रंथांचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा महानुभावांची आख्यान काव्य, त्यानंतर आधुनिक शाहिरी हे महत्त्वाचे प्रकाशन आपल्याला त्यांचे दिसतात आहे. संपादित ग्रंथांचा जेव्हा आपण विचार करायला जातो तेव्हा 4 मुख्य स्मरणिका सरांनी आत्तापर्यंत संपादित केलेल्या आहेत. त्यामध्ये महदंबा, गोदांगण, गोंदड आणि प्रतिष्ठान. यातच मला हे सांगावंसं वाटतं की श्री चक्रधर स्वामी मराठी साहित्य संमेलनांचा सरांनी आयोजन केलेलं आहे. त्यात पाठलेखन, ज्याला आपण लेख म्हणतोय, त्या लेखांमध्ये साधारण 6 लेख सरांचे दीर्घलेख आपण म्हणूया ते प्रकाशित झालेले आहे. महानुभाव साहित्यपर लेखन, आता इथं मला खरं म्हणजे थांबून ह्याची नावं घ्यावीशी वाटते आहे, कारण खरं म्हणजे हेच आपल्याला ऐकायचं आहे ना, ह्याच्यासाठीच आपण सगळे इथे जमलोय आणि हे माहीत होऊन या तोंडचं त्या तोंडी जावं, हे माहीत व्हावं, हाच आपला मेन उद्देश आहे. तर महानुभाव साहित्यपर लेखन यात महानुभाव स्त्री परी ऐसे आहुत वाहो कोणीची नेणे, महानुभाव पंथातलं पहिलं आत्मचरित्र मार्गस्थ, त्यानंतर श्री चक्रधरांनी सांगितलेला श्रीकृष्ण, श्री चक्रधरांची 3 बंड, सर्वज्ञ श्री चक्रधर गती आणि परिवर्तनाशी अभेद्य नातं सांगणारे सार्थ नामाभिधान, त्यानंतर गोसावी कृषिनिष्ठेचे प्रतीक, गोरक्षण लीळा, नगरे प्रतिष्ठान अन्यायाचे अधिष्ठान, त्यानंतर पंथाचे नाव कोणते, पंथ नव्हे धर्म, श्री चक्रधरांची दिवाळी आणि श्री चक्रधरांचं भाषाबंड, सर्वाधर्मत्व ब्राह्मण्यत्व, त्यानंतर महानुभाव साहित्यातील स्थापत्य कला विषयक नोंदी आणि श्री चक्रधरांचे आहारशास्त्र. मला वाटतं जीवनातला एकही विषय यातून सुटलेला नाही. सगळे जीवनातले विषय इथे एकत्रित आलेले आपल्याला जाणवतात. संत साहित्यपर लेखनही सरांनी बरंच केलेलं आहे. त्यानंतर सर्जनशील लेखनाचा जर विचार केला तर यात एकूण 9 कथा लेखन आपल्याला दिसतात, पुस्तकं आपल्याला इथे दिसतात. मोहरम, चैताई, मोहरम आत्ताच आम्ही बघितलं आणि ते उघडल्याबरोबर मला थोडंसं जाणवलं, म्हणजे एक उपरा नावाचं पुस्तक मी कधीतरी वाचलं होतं आणि त्याच्याशी साधर्म्य साधणारं मला ते वाटलं. मी 2-3-4 पानंच आता बघितली. मोहरम, चैताई, सरप्लस, मढ, संकल्प, देवानंद, घंटेवारी, बिल्लेवाला, देवानंद, अशी ही मला वाटते देवानंद पुन्हा आले, पण वेगवेगळ्या ठिकाणी याचं प्रकाशित होऊन आलंय, वेगवेगळ्या ठिकाणी छापलं गेलंय म्हणून पुन्हा नाव. त्यानंतर लघुकथा पण आहेत. बीट, आम्ही जंगलचं राज, तुंतुण्याची लुटलेली तार, खुल्या कारागृहातलं बंदिस्त गाणं आणि क्लॉक ऑर बेसिस, अशी अनेक लघुकथा सुद्धा सरांच्या आहेत. त्यानंतर दीर्घकथेमध्ये क्लॉक ऑर बेसिस ही एक दीर्घकथा आहे. ललित लेखनामध्ये करोनातला गाव माझा, एका गावाची गोष्ट, माझी कथा निनावी व्हावी. त्यानंतर अनेक परीक्षणं सुद्धा सरांनी केलेले आहे. आधुनिक शाहिरी परंपरेवर सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतर आकाशवाणीसाठी लेखन आणि अभिवाचन हा एक त्यांच्या या परिचयातला भाग आपल्याला इथे दिसतो. साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सहभाग आहे. यात त्यांनी वेगवेगळ्या परिसंवादांमध्ये सहभाग घेतलेला आहे. सोबतच चर्चासत्रामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यानंतर साहित्य अकादमीचे अनेक उपक्रम आपल्याला इथे दिसतात. कथावाचन, युवा साहित्यिक संमेलन मुंबई, त्यानंतर आयोजन ग्रामलोक प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण, सदस्य
प्राथमिक सल्लागार समिती साहित्य अकादमी पुरस्कार 2019ला त्यात मिळालेला आणि आयोजन जी केली आहे त्या 2 दिवसीय चर्चासत्र प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण येथे 2022ला आणि विषय होता भारतीय स्वातंत्र्य आणि मराठी साहित्य. त्यानंतर वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सरांचा सहभाग आहे. निबंध वाचनांमध्ये सरांचा सहभाग वेगवेगळ्या बरीच काही लिस्ट आपल्याला इथे दिसते आहे. अगदी चक्रावून जावं भारावून जावं असंच हे सगळं लेखन आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आगामी येणारी पुस्तकं मोहरम आत्ताच मी बघितलेलं, त्यानंतर महानुभावांचा तुरा पक्ष आणि मग तिसरं आहे मराठवाड्यातील सामाजिक चळवळी आणि मराठी साहित्य. असे हे हंसराज सर जे समाजाचं त्यांना वाटतं की मी काहीतरी देणं लागतो आणि म्हणून याच भावनेनं इतक्या दूर येथे आलेले आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दल मला म्हणावंसं वाटतं. शेवटी मी हेच म्हणते की कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. समाजाच्या काळजावर कोरलेलं ते सुंदर लेणं असतं. समाजाच्या काळजावर कोरलेलं ते सुंदर लेणं असतं आणि तेच लोकसेवेचं खरं म्हणजे देणं असतं. खरं म्हणजे देणं असतं आणि म्हणूनच ते देणं देण्यासाठी सर इथे आले आहेत. तर मी तुम्हाला पाचारण करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या विद्यापीठातल्या भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन या अध्यासनाच्या वतीने आजची व्याख्यानमाला. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू आणि ज्यांचा आपल्या सगळ्या परिवाराशी सांप्रदायिक असं नातं आहे, बालपणापासून स्वामींच्या विचाराशी ज्यांचं नातं आहे, पंथाशी नातं आहे, असे आदरणीय संजय दुधे सर, मंचावर उपस्थित गांधी विचारधाराचे प्रमुख आदरणीय वाटकर सर, मंचावर उपस्थित अध्यासनाचे प्रमुख आणि आमचे स्नेही माझे छोटे बंधू प्राध्यापक भारतभूषण शास्त्री मिसाळ, आमच्या संचलन करणाऱ्या राऊत मॅडम, माझ्या पुढ्यात पंथातील ज्येष्ठ श्रेष्ठ संत तपस्विनी आणि आमचे अनेक स्नेही उपस्थित आहेत. आदरणीय साजन सर आहेत, राजकुमारजी आहेत, चंद्रपूरचे RTO सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चरणी मी दंडवत प्रणाम करतो आणि माझ्या विचाराला सुरुवात करतो. खरं तर आमच्या भगिनींनी फारच मोठा परिचय करून दिलेला आहे. अर्थात एवढा मोठा असण्याचं मी काही कारण नाही, ते त्यांचं प्रेम आहे. मला दिलेल्या विषयाच्या संदर्भाने मी एक काही मांडणी करेन, तुम्हाला मी नाराज करणार नाही. आमचा तरुण मित्र तृषाल या ठिकाणी आवर्जून शूटिंग करण्यासाठी आलेला आहे. मला पहिल्यांदा दुधे सरांना सांगायला आनंद वाटेल की हा जो माहोल आहे, म्हणजे एकीकडं तुकडोजी महाराजांच्या नावाचं विद्यापीठ, गांधी बाबाच्या नावाचा हा सगळा अध्यासनाचा विचारधारेचा प्रिमायसिस आणि तिथं चक्रधराच्या नावानं अध्यासन असणं, ही गोष्टच फार मला महत्वाची वाटते. म्हणजे जसं आपल्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अनेक आपण आता मागाशी चर्चा करत होतो, अनेक विद्यापीठाच्या क्लस्टरचं एक आता स्वरूप आलंय. मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं
की ह्या सगळ्या संतांच्या विचाराचं एक क्लस्टर व्हायला हवं आणि आपलं माणूस म्हणून एक उत्थान व्हायला हवं. केवळ आम्ही आयुष्यामध्ये चक्रधरांना सोबत घेऊनच पुढे जाऊ असं नाहीये. आम्हाला तुकडोजी हवाय, आम्हाला गांधी बाबा हवाय, आम्हाला डॉक्टर बी आर आंबेडकर हवे, आम्हाला तुकडोजी हवाय, आम्हाला गाडगे बाबा हवाय. जर माणूस म्हणून समृद्ध करायचा असेल, निसर्गाच्या आणखीन जवळ जायचा असेल आणि हा सगळा समूह तुकडोजी बाबाच्या भाषेत जसं आपण आता विद्यापीठाचं गीत उभं राहून सादर केलं अत्यंत तन्मयतेने, तर कुठलाच संप्रदाय, कुठलाच पंथ, कुठलीच जात अशा प्रकारचा भेद न ठेवता ही अखंड मानवजात भारतवर्षात एक व्हायची असेल तर संतांच्या, केवळ चक्रधरांच्याच नव्हे, संतांच्या विज्ञानवादी दृष्टीकडे आपल्याला जायला हवं. मला प्रश्न पडला भारतभूषणनी जेव्हा विषय सुचवला की सर तुम्हाला या विषयावर बोलायचं, मी म्हटलं मला तर तुम्ही स्त्रियांच्या संदर्भात सांगायला हवं, स्वामींच्या संदर्भानं बोलायचं असेल तर मला वर्चस्ववादी, ब्राह्मण्यवादी वर्चस्वाच्या विरुद्ध बंड करणारा चक्रधर मांडायला सांगा, मला निसर्गप्रेमी चक्रधर मांडायला सांगा, शेतकरी चक्रधर मांडायला सांगा. आता एकीकडे स्वामींच्या अस्थिपरीमध्ये, स्वामींच्या तत्वज्ञानामध्ये, ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये जर ब्रह्मांड असेल, जीव असेल, देवता, प्रपंच, परमेश्वर असेल, एकीकडे आत्मा परमात्मा असेल, मोक्ष असेल, अशा एका आध्यात्मिक संप्रदायाच्या प्रवर्तकाच्या विचारांमध्ये आम्ही विज्ञानवाद कसा शोधायचा? मला अवघड वाटलं की आता विज्ञानवाद शोधायचा कसा. पण जेव्हा आपण स्वामींच्या आत घुसायला लागतो तेव्हा स्वामी आपल्याला ईश्वरापेक्षाही माणूस म्हणून आपल्या डोळ्यापुढे जास्त. मी जाणीवपूर्वक बोलते आदरणीय खंदारकर बाबा, मला कल्पना आहे तुम्हाला म्हणजे सांप्रदायिक आचार्यांना किती आवडेल मला माहिती नाही, पण मला चक्रधर हा परमेश्वर म्हणण्यापेक्षा मला माझा कुणीतरी वाटतो, मला माझा बाप वाटतो, कुणीतरी मला माझा भाऊ वाटतो, कुणीतरी मला माझं डोकं धरून वर उचलून कुणीतरी मोठा करणारा एक माणूस वाटतो. मला आणखी काय म्हणजे गोविंद प्रभूंना जर आपण राहुल माय राहुल बाप म्हणत असू तर स्वामी पण माझा बाप आहे ना, स्वामी पण माझी माय आहे. तर मग मी चक्रधराला प्रत्येक वेळेला सर्वज्ञ चक्रधर स्वामी असं म्हणेलच असं नाही. मी माझ्या बापाला एकेरी नावानं पण बोलू शकेल ना, नुसता चक्रधर म्हणेल मी. त्याचा अर्थ मला चक्रधराचा उपमर्द करायचा नाहीये, तो आमच्या हृदयात बसलेला. आणि म्हणून चक्रधराचं बोट पकडून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर चक्रधराच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाला आपल्याला जवळ घ्यावं लागेल. गमत काय होते, एकीकडे म्हणजे स्वामीचे दोन रूप आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय दर्शनशास्त्रामध्ये चक्रधर स्वामी स्वतः एक दर्शनकार म्हणून उभे राहतात. राबू मेश्रामांनी त्यावर फार मोठं काम करून ठेवलेलं आहे, तुम्हाला जिज्ञासून ते पुस्तक नक्की वाचा. एकीकडे चक्रधर स्वामी दर्शनकार म्हणून उभे राहतात. भारतीय परंपरेतल्या दर्शनाला, चक्रधराच्या दर्शनशास्त्राला ओळून जाताच येत नाही. एकीकडे दर्शन देणारा दर्शनशास्त्रकार आहे, दर्शनकार आहे, आणि एकीकडे चक्रधर स्वतः फील्ड वर्क करणारा कार्यकर्ता आहे, फुल टाइमर आहे. वाटकर सर आपल्या चळवळीच्या भाषेमध्ये, मला दर्शनकाराच्या भूमिकेनं जायचंय का मला कार्यकर्त्याच्या भूमिकेनं जायचंय का दोन्ही हात एकत्र घालून आपल्याला जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. जेव्हा आपण स्वामींना दर्शनकार म्हणून स्वीकारतो तेव्हा आपण चक्रधरांना कार्यकर्ता म्हणून पण स्वीकारलं पाहिजे. आणि मराठवाड्यातल्या उभय गंगा तीराच्या परिसरानं फिरणाऱ्या चक्रधर सुद्धा आम्हाला हाताशी घ्यावं लागेल. हे दोन रूप आपण जोपर्यंत घेणार नाही तोपर्यंत मला वाटतं आपण खऱ्या अर्थाने चक्रधरांच्या विचाराकडे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून तुम्ही बघा, स्वामी चक्रधर जेव्हा जेव्हा भक्ताच्या मनातल्या शंकेच्या संदर्भाने निरसन करायला लागतात तर ते आध्यात्मिक आणि पारलौकिक पातळीवर फारसे जात नाहीत, ते विज्ञानवादाचं बोट धरून जातात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पैठणला मी राहत असल्या कारणानं मला अभिमानाने सांगायला आवडेल दुधे सर की जिथं स्वामींचं चरणांकित स्थान आहे त्याच्या बाजूला माझं महाविद्यालय. म्हणजे महाविद्यालयातली बेल मंदिरात गेलो तर ऐकू येते आणि मंदिरातली घंटा मला महाविद्यालयात पण ऐकू येते. इतकं ते सद्भाग्याचं क्षण आहे. आणि मला स्वतःला असं पण वाटतं की चक्रधर स्वामी 2.25 वर्ष जवळपास 26 महिने पैठणमध्ये होते. सगळ्यात आधी काळ ते पैठणमध्ये घातला त्यांनी आणि म्हणून स्वतःला ते ही प्रतिष्ठान नगरी आहे म्हणतात, प्रतिष्ठानचा नागरिक म्हणून घोषित करतात. त्या प्रतिष्ठानला स्वामी का गेले असतील बरं? मी 2-3 मुद्द्याला घेऊन त्याचं विवेचन करणार आहे. पाण्याच्या संदर्भाने मी सर्वप्रथम विवेचन करणार आहे. बघा, स्वामींचा प्रवास गोदावरी ही नाशिकवरून पैठण करून नांदेडला ती येते. स्वामींचा प्रवास कसा? स्वामींचा प्रवास प्रवाहाच्या बरोबरीने नाहीये. स्वामींचा प्रवास हा प्रवाहाच्या उलट्या दिशेचा प्रवास आहे, गोदावरीच्या प्रवाहाच्या विरुद्ध आहे. चक्रधर स्वामी नांदेड राहेर पैठण करून त्र्यंबक नाशिकला पुढे जातात. गंगा किंवा गोदावरी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. स्वतः सर्वज्ञ चक्रधर हे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. जोपर्यंत महापुरुषाला, जोपर्यंत एखाद्या ईश्वर अवताराला किंवा उद्धारकाला
माणसाचं सगळ्या उत्थान घडवून आणायचं असेल, समाजाला वर उचलायचं असेल, उद्धार करायचा असेल सांप्रदायिक भाषेत, तर त्या महापुरुषाला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जावं लागतं. आमच्या स्वामींनी ते केलं. आणि जेव्हा तुकडोजी बाबा सीमेवर जातात आणि लोकशाहीचे पोवाडे लिहितात, भजनं गातात, स्वातंत्र्याचे भजनं गातात, माझा स्वामी सुद्धा त्या काळामध्ये, यादव काळामध्ये स्वातंत्र्याचे पोवाडे गायचा. आणि म्हणून स्वामी म्हणतात की मी स्वातंत्र्य वाटायला आलोय, कोणी आहे घेणार? डांगोरा पिटतायत पैठणच्या परिसरात. स्वामी म्हणतात की हा जणू अवघे ठकला असे, परिकवरी ठकला असे म्हणेच ना. त्याला ठकल्याची जाणीव नाहीये. आणि हे ठकल्याची जाणीव का नाहीये? बोनेबाई, तुम्हाला प्रसंग माहित आहे, मेहकरवरून स्वामी बोनेबाईच्या सोबत कुंभमेळ्याच्या निमित्ताने निघतात. बाई म्हणतात जीजी चला आपण कुंभमेळ्याला जाऊ, सिंहस्थ मेळ्याला जाऊया. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरतो. स्वामी त्याच्यासोबत येतात. पण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जेव्हा पैठणला येतात तेव्हा तिला म्हणतात की आता आम्ही येणार नाही, तुम्ही जाऊन या. ती हट्ट करते, बोनेबाई हट्ट करते. आणि स्वामी काय योजना करतात, तिला गंगेच्या पैल तीरावर नेऊन सोडतात आणि तिला म्हणतात की आता बाई तुम्ही जा. का जा तुम्ही? हा इतुका त्र्यंबकू मजलागी इकडे जाणार. तुम्ही ज्या त्र्यंबकेश्वरासाठी जाताय नाशिकला कुंभमेळ्यामध्ये, तिथला थोडासा त्र्यंबक माझ्यासाठी घेऊन या. मी आता येणार नाही, तुम्ही जा. एकीकडे भारतीय सनातन परंपरेमधल्या सगळ्या तथाकथित संन्याशांना 12 वर्षाच्या नंतर कुंभमेळ्यामध्ये येऊन गोदावरीच्या पाण्यात पवित्र व्हावं वाटतं स्नान करून. त्या पवित्र होण्याला चक्रधर स्वतः का जात नाही? हा माझा प्रश्न आहे. आणि तुमच्या पुढे पण तो प्रश्न असावा. चक्रधरांना लक्षात आलं, चक्रधरांचे पोकळ पण पाहायचं होतं सिंहस्थाचं. पण त्यांना वाटलं की जे आपण नाशिकला जाऊन पाहणार होतो ते तर पैठणला आहे. काय पैठणला? गोदावरीच्या अथांग वाळवंटामध्ये पिंडदानाचं काम चालू आहे, अस्थि विसर्जनाचं काम सुरू आहे, सामान्य जनाला नागवतात सगळे तिथले ब्रह्मवृंद. आणि स्वामींना लक्षात आलं की अरे आपल्याला जे करायचं त्याचं मूळ इथे आहे. कारण पैठणला दक्षिण काशी असं म्हटलंय भारतवर्षाची, एकीकडे वाराणसी आणि एकीकडे पैठण काशी. तर आपण इथे म्हणजे फांद्या छाटत बसण्यापेक्षा आपल्या ह्या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जी आहे तिथे आपण घाला घालू. आणि म्हणून स्वतः चक्रधर स्वामी पैठणमध्ये राहतात. आणि चक्रधर स्वामींना म्हणायचं होतं की त्या कुंभमेळ्यामध्ये, सिंहस्थ मेळ्यामध्ये जाऊन, म्हणजे संन्यासाचा खरं संन्याशी पण कशात असेल बरं का? तर स्वामींचं म्हणणं असं आहे की संन्यासाचा खरं संन्याशी पण कशात आहे? हिमालयात राहून 12 वर्षाच्या नंतर कुंभमेळ्यात येऊन स्वतःला पवित्र करून घेण्यामध्ये, पवित्र स्नान करण्यामध्ये संन्याशी पण नाहीये. तर खरं संन्याशी पण त्याच्यात आहे की तुम्ही लोकांत राहा, लोकांमध्ये राहा आणि लोकगंगेमध्ये नाहून स्वतःला पवित्र करून घ्या. स्वामींचं ते संन्याशी पण होतं, ती दृष्टी होती. तुम्ही बघा स्वामींच्या परिभ्रमणाचं वर्णन हे उभय गंगातीरी असं केलं जातं. मला सांगा, गोदावरीच्या पाण्यात उतरून स्वतः चक्रधरांनी एकदा तरी सूर्याला आरती दिल्याची नोंद कुठे लीळा चरित्रात आहे? किंवा तासन तास गंगेमध्ये बुडून काहीतरी मागताय कोणाला तरी काहीतरी असं कधी केलेलं पारंपरिक संन्यासासारखं तुम्ही पाहिलंय? असं का नसावं? चक्रधरांना गोदावरीचं पावित्र्य माहिती आहे, पण ते पावित्र्य भौतिकवादी, ते पावित्र्य विज्ञानाच्या अंगाने जाणार आहे, आध्यात्मिक अंगाने जाणार नाही. म्हणून भारतवर्षामध्ये कुठल्याही नदीच्या काठावर देवाची मंदिरे उभं केले जातात आणि त्या मंदिराच्या आडून एक विधी उत्सव केला जातो. आणि पवित्र व्हायचा असेल वर्षभराची पापं धुवून टाकण्यासाठी तर तुम्ही गंगेमध्ये उतरा, आंघोळी करा आणि त्याच नदीच्या काठावर असलेल्या देवालयात येऊन पूजा आणि आम्हाला दान दक्षिणा द्या. हे कुठल्या धर्माने सांगितलं? चक्रधरांनी ते नाकारलं. पवित्र व्हायचं असेल तर गंगेत उतरून पवित्र होता येणार नाही. गंगेचं शुद्धी पण तुम्हाला टिकवावं लागेल, तिचं पावित्र्य पण तुम्हाला टिकवावे लागेल. आणि म्हणून कुंभमेळ्याला आणि सिंहस्थ मेळ्याला स्वामींनी नाकारलं. तुम्हाला माहिती आहे की वैदिक परंपरेमध्ये, ब्राह्मणी परंपरेमध्ये जेव्हा जेव्हा कुंभमेळा भरतो तेव्हा असंख्य कित्येक वर्षाची ती विष्ठा आणि मैला सगळा गंगेमध्ये वाहून येतो. तुम्ही तिथल्या जटाधारी संन्यासी कधी पाहिले? तुम्ही रिपोर्टात वाचा, वर्तमान काळातले पेपर मधले, कितीतरी तिथं काय काय घडतं ते मला सांगायला नकोय. आणि ते गोदावरीचं पवित्र पण मला नकोय. मला पवित्र पाहिजे त्याच्या शुद्धीकरणाचं. आणि म्हणून वाटकर सर, आपल्याला कदाचित माहितीच असेल ते, पण चक्रधर स्वामींनी सांगितलं सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये स्वामींनी भक्तांना असं सांगायला पाहिजे होतं की जर तुम्हाला नाशिकला त्र्यंबकला जाता येणार नसेल, जाणं होत नसेल,
तर ते पवित्र पाणी संन्यासाचं खाली आलंय वाहत पैठण नांदेडला. आणि मग पैठणच्या भक्तांनी, नांदेडच्या भक्तांनी, गोदाकाठच्या भक्तांनी त्या नदीत उतरून पवित्र होऊन घ्या किंवा तीर्थ म्हणून प्राशन करा. कदापि चक्रधरांनी तसं सांगितलेलं नाही. उलट स्वामींनी सांगितलं की सिंहस्थ कुंभमेळ्याच्या त्या 1 वर्षामध्ये तुम्ही नदीच्या पात्र ओलांडू नका किंवा नदीचं पाणी प्राशन सुद्धा करू नका. जो चक्रधर नदीचं पाणी प्राशन करू नका म्हणून सांगतो किंवा अस्थिपरी किंवा आचार धर्म तसा सांगतो, त्या स्वामींचं नदीच्या पावित्र्यतेकडे आणि कुंभमेळ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असावा. आमच्या गांधी विचाराचे काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत. वाटकर सरांनी आता सांगितलं, ही मंडळी सगळी तयार. अरे चक्रधर असा आमचा विज्ञानवादी दृष्टिकोनाचा आहे, लोकांपुढे यायला हवा साजन सर. जोपर्यंत आम्ही स्वामींचा असा विचार लोकांना सांगत नाही कुंभमेळ्याच्या संदर्भातला किंवा स्वच्छ भौतिकवादी दृष्टी असलेला, तोपर्यंत आपल्याला चक्रधरांचं खरं रूप डोळ्यापुढे येणार नाही. म्हणून चक्रधरांनी नदीवर गोदावरीच्या परिसरामध्ये अनेक सांडवे बांधण्याची नोंद लीळाचरित्रामध्ये आहे. कुशल व्यवस्थापन शास्त्र जे आहे चक्रधरांचं, जसं भारतभूषणने आता सांगितलं, सांडवा बांधतात चक्रधर, चक्रधर हाल धरतात. हे काय म्हणजे एकीकडे आपल्याला पाना फुलांपासून, झाडा वृक्षापासून आणि पशु पक्ष्यापासून मानवाच्या भौतिक गरजा पूर्ण होतात, तोपर्यंत चक्रधर भौतिकवादी दृष्टीने पाहतात. आपण तसं पाहायला हवं. म्हणजे आष्टीच्या परिसरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये स्वामी चाललेले आहेत, परिभ्रमण सुरू आहे. आणि स्वामींनी भक्ताला सांगितलं की तुम्ही पात्र लावण्यासाठी पळसाची पानं घेऊ. तुम्हाला तो प्रसंग पंथ्यांना माहिती आहे. आता पळसाची पानं घेऊन पात्र लावायचे असतील तर मला वाटतं कदाचित माहीपटत असतील, ते पात्राचं नाव चुकत असेल तर ते भले मोठे पात्र घेऊन येतो, पानं पळसाची खूप घेऊन येतो. स्वामी त्याच्यावर चिडतात. अरे आपण खाणार दोघे आहोत तर ते पळसाची पानं किती लागतात आपल्यासाठी? म्हणजे ते जंगलात ते फुकट पानं सगळं झाड वर पाडून आपण घ्यायचं का? स्वामींची नाराजी त्या ठिकाणी आहे. म्हणजे पळसाची पानं अत्यंत छोटी गोष्ट आहे, तरीही पण स्वामी निसर्गाला ओरबाडू देत नाहीयेत. आणवीच्या परिसरामध्ये, सिल्लोडच्या परिसरामध्ये एक सोबाचा भक्त त्या आंब्याचा आंबा तोडतो, स्वामी रागावतात. जी गोष्ट आपली नाहीच आहे ती तुम्ही ओरबाडून का खाता? स्वामींना वाटतं की ह्या सगळ्या आपल्या भोवतालच्या गोष्टीकडे आपण अत्यंत भौतिकवादी दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे किंवा विज्ञानवादी दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. बल्लेगावच्या पैठणच्या जवळ एक बळेगाव म्हणून आहे बल्लेगाव, तिथल्या राणाईसा आणि लाखाईसा नावाच्या 2 भक्त होत्या आणि त्या स्वामींसाठी भेटायला येतात. आता त्यांचा पण काय होता की स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही पाणी प्राशन करणार नाही. स्वामींचं चरणोदय घ्यायचं आणि मगच पाणी प्राशन करायचं. जेव्हा त्या भक्त स्वामींच्या भेटीला येतात तेव्हा स्वामी रागावतात. अगं बाई, इतका लांबचा प्रवास करून 20 किलोमीटरचा जर पैठणला तुला यायचा असेल तर प्रवासात पाणी पिलं पाहिजे की नाही? साधी गोष्ट आहे, विज्ञानवादी दृष्टी आहे, पाणी पिलं पाहिजे, शरीराची गरज आहे. पण तुझा हट्ट का की तुमचं चरणोदय घेतल्याशिवाय मी पाणी पित नाही? आपल्या अवतीभोवती जो एक प्रस्थापित समाज आहे, जी एक प्रस्थापित व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये अशी अंधश्रद्धा, अशी कोडबंगाल अनेकदा पाहायला मिळतात. म्हणजे सकाळी मी आंघोळ करून टिका लावून मंदिरात गेल्याशिवाय किंवा मी देवपूजा केल्याशिवाय मी पाणी सुद्धा घेत नाही. कोणी सांगितलं तुला? स्वामी तिला म्हणतात की बाई ठीक आहे, माझं दर्शन घेणं चांगली गोष्ट आहे, पण माझं चरणोदय घेतल्याशिवाय पाणीच पित नाही, हा तुझा मूर्खपणा आहे. स्वामीने त्याचा अभेर केलेला आहे. तसं करू नकोस कदापि. म्हणून तुम्ही बघा पंथामध्ये दुधेसर आपल्याला कल्पना असेल, महानुभाव पंथामध्ये आंघोळीला अवास्तव महत्व दिलेलं नाही. म्हणजे एकीकडे वैदिक परंपरेनं सोहळ्यात असणं, सोहळेपणाचं किती मोठं अवडंबर माजवलं होतं आणि त्या सोहळेपणाच्या आडून मोठा एक जातीभेद, मोठा एक अस्पृश्यता बोकाळलेली असताना स्वामी फक्त सांगतात, स्वामीचा आचार धर्म फक्त सांगतो हात धुतले की झालं सोड. ओके नाही? आंघोळ म्हणजे आंघोळ करूच नाही असं नाही, पण आंघोळ ही दैनंदिन गरज आहे. तिला तुम्ही अध्यात्माशी जोडून, सांप्रदायिकतेशी, पारमार्थिकतेशी जोडून एका विशिष्ट समूहाला दूर लोटू नका. आमचा घनदाट जंगलात राहणारा आदिवासी रोज आंघोळ कुठली करणार? काबाड कष्ट करणारा शेतामध्ये कुणबी जो आहे, शेतकरी जो आहे, त्याला कुठला आंघोळ मिळणार आणि त्याच्या अंगाचा दरपास किती येणार आहे? स्वामी सांगतात तुमचं मन पवित्र आहे, हात धुवा, देवपूजा करा, झालं सोहळे. पण ब्राह्मण परंपरेतल्या, ब्राह्मणी धर्मातल्या सोहळेपणाला टक्कर देणारी स्वामींची हा विधी आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे केवळ हात धुण्यापुरतं मर्यादित नाहीये. ते त्या सोहळेपणाच्या आडून माणसामध्ये जो भेद निर्माण केला होता त्या व्यवस्थेने,
त्याला टक्कर देणारं स्वामींचं वचन आहे, हे सूत्र आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की एक पाणी प्राशन करणं आहे, आहार घेणं आहे, उपवास करणं आहे, ह्या सगळ्या माणसाच्या दैनंदिन गरजेशी स्वामींचं विज्ञानाची दृष्टी चिटकलेली आहे. म्हणजे बघा, आहार घेत असताना स्वामींचं सोपं सूत्र आहे. काय सूत्र आहे स्वामींचं? आता हल्ली वर्तमान काळामध्ये समकाळामध्ये डॉक्टर आहारशास्त्राचे क्लासेस घेतात आणि आपला अख्खा दिवस हा आपण शाबूत कशी राहू यासाठी चाललाय. आणि मग डाएट प्लॅन्स आहे. स्वामींनी हा डाएट प्लॅन कधीचा देऊन ठेवलेला. स्वामींनी स्पष्ट सांगितलंय, क्षुधा निवृत्ती कीजिए, आहार मात्र. क्षुधा निवृत्ती फक्त आपलं जेवण, आपलं खाणं ही शरीराची भूक भागवण्यापुरती असावी. म्हणजे प्राणाशी आहारू द्यावा, इंद्रियाशी न द्यावा. प्राणाशी आपलं शरीर साबूत जोपर्यंत राहील तेवढा आहार पुरेसा आहे. इंद्रियाशी दे द्यावा. जिभेचे चोचले पुरवणारा आहार तुम्ही कदापि घेऊ नका. ह्या डॉक्टरने सांगितले 16व्या शतकात, म्हणजे 12व्या शतकामध्ये, यादव काळामध्ये. आता इतकं चांगलं आहारशास्त्र आमच्या पुढ्यात असताना वेगळ्या डाएट प्लॅनची काय गरज आहे? पण त्याच्या आळून सुद्धा अनेक लोक, विशेषतः आमच्या माता भगिनी, उपवास खूप करतात. पण महानुभाव पंथामध्ये, चक्रधरांच्या तत्वज्ञानामध्ये उपवास अलाउड नाही. म्हणून पंथी लोक उपवास करत नाही. का उपवास करत नाहीत? आणि स्वामीने खुद्द सांगून ठेवलंय की उपवास केल्याने आत्मा पीडतो, है ना, आणि पाप होते. जर नरक होते, पाप होते आणि आत्मा पीडतो, म्हणून ती गोष्ट तुम्ही करू नका. म्हणजे एकीकडे सांगायचं की उपवास करूच नका, हे इतकं सोपं आणि साधं शरीरशास्त्र आणि आहारशास्त्र असताना स्वामी ह्या अलौकिक प्रतिमा सोबत जोडतात. ते थोडं आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे स्वामींच्या परिवारामध्ये आम्ही तर तेव्हा नव्हतो. त्यांच्या पुढं कोण होतं? ज्यांच्या डोक्यावर परंपरेनं हजारो वर्षापासून जे बिठार टाकलेलं होतं, जे जोखड टाकलेलं होतं, त्या भगिनी होत्या, ते लोक होते. आणि त्या जोखडातून सोडवून जर काही मांडणी करायची असेल तर बिठारावर काही बिठार असेल. स्वामी पुढचं एक मोठं आव्हान होतं की त्याच्या डोक्यात जे परंपरेनं भरलेलं आहे ते हळूहळू कमी करायचं आणि आपलं पिल्लू सोडायचं, आपलं सांगून द्यायचं. आणि मग ते चोमाळायचे, कुरवाळायचे, हळूवारपणे स्लाइडली घ्यायचे आणि म्हणायचे. महदाईचं खूप छान आहे. ती पोथी पुराण ऐकून यायची, भागवत ऐकून यायची आणि स्वामींना म्हणायची, जी ऐकलं ते साच, मी पुराणात असं ऐकलं ते खरं आहे. स्वामी तिच्या प्रश्नांचं, शंकेचं निरसन करायचं. पण ते निरसन करत असताना तू ते सगळं गंगेत टाकून दे आणि चल आता हे असं कधीच म्हटले नाही. हळू हळू आणि आणखी हळू. म्हणजे जर तुम्हाला तिच्या मनातलं काही काढायचं असेल, त्या तत्कालीन स्त्रियांच्या मनातलं, तर स्वामी तिला म्हणायचे की ह्या सगळ्या कल्पना, आता जर मला मोक्षच हवा आहे तर मोक्षाच्या परिभाषेत, मला पाप नकोय तर त्या परिभाषेत सांगावं लागेल की नाही. आणि म्हणून ते पापाचं, मोक्षाचं, आत्मोद्धाराचं प्रतीक स्वामी वापरायचे. पण त्यांचा मूळ उद्देश काय होता? की माणूस म्हणून शाबूत राहणं आणि माणूस म्हणून टिकणं. जोपर्यंत आपण माणूस म्हणून उभं राहत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं समृद्ध होऊ शकत नाही. एक गोष्ट फार महत्वाची आहे. एक भानू मुंजिया नावाचा छोटा भक्त स्वामींचा होता, केशव भट्टाचा मुलगा. आणि भानू मुंजियाला एक दिवशी एकादशीचं पारण त्याचं होतं, एकादशीचा उपवास होता. तो स्वामीकडे आला. स्वामींना लक्षात आलं आणि स्वामी त्याला म्हणाले की भानू मुंजिया, थोडस तूप लावलेली पोळी तुला देऊ? आणि स्वामी त्याला तूप लावून पोळी देतात. तो म्हणतो, जीजी नको, माझा आज पारणा आहे, उपवास आहे, एकादशीचा उपवास आहे, मला नको. तो म्हणता, स्वामी म्हणतात, घे, काही होत नाही, थोडं खाऊन घे. त्यानं वापरलेला जो शब्द आहे तो तुम्हा आम्हाला सगळ्याला आज सुद्धा लागू पडतो. तो काय गोष्ट म्हणतो? तो म्हणतो, स्वामी लोक काय म्हणतील? तो काय म्हणतो? लोक काय म्हणतील? स्वामी म्हणतो, काय म्हणत नाही, घेऊन खाऊन टाक. आणि तो खाऊन टाक. त्या भानू मुंजियाने वापरलेला शब्द तो माझा आहे, तो तुमचा आहे, तुमच्या सर्वांचा. लोक काय म्हणतील या एकाच भीतीच्या आड आपलं अख्खं वर्तन आयुष्यभराचं चालू आहे. मला मोक्ष हवाय की नाही माहिती नाही, म्हणजे लग्न उशिरा केलं, का केलं, का करू, लोक काय म्हणतील. लवकर केलं, लोक काय म्हणतील. संन्यास घेतला, लोक काय म्हणतील. नोकरी, म्हणजे सगळं आयुष्यच तुमचं लोक काय म्हणतील या केंद्राभोवती फिरताय. स्वामी म्हणतात, लोक काय म्हणतील त्याचा विचार करू नका, आपलं मस्तक काय म्हणते आणि आपली बुद्धी काय म्हणते त्याचा विचार करा. लोकांच्या मागे जाऊ नका तुम्ही.
आणि पुढच्या काळामध्ये वर्तमान काळात डॉक्टर B.R. आंबेडकरांनी पण सांगितलं की लोक काय म्हणते तिकडे जाऊ नका, स्वतःची बुद्धी काय म्हणते ती पहा आणि तिकडे जायला लागा. एकच माणूस असू द्या, तीच वाट पकडा. जर तुमची बुद्धी शाबूत असेल आणि सत्संग योग्य सांगत असेल तुमचं वर्तन काय असावं. लोकांच्या जनप्रवाहाच्या मागे जाऊ नका. आणि म्हणून बाईसा जेव्हा सांगते की मी वाराणसीला जायला निघते, रामदेव दादो साहेब तिला भरीस घालतोय की चल आपण यात्रेला जाऊया, ती पुन्हा स्वामींना विचारते जीजी मी जाऊ. स्वामी म्हणतात नको, तिथे काय मथुरा वृंदावन बघायला काय जातेस तिकडं, तिथे काय आता तिथं वज्राची दगडाची मूर्ती आहे, दगडाची मथुरा आहे, सगळं ते श्रीकृष्णाच्या काळातलं कधीच गेलं. चक्क स्वामींनी सांगितलंय हो तिथे काहीच नाहीये. मग आम्ही आज ट्रॅव्हल्स यात्रा का काढतो? माझा प्रश्न आहे. स्थानवंदन स्वामींनी सांगितले, जिथे जिथे स्वामींचे चरण स्पर्श झालेत त्याचं वंदन करणं आपलं काम आहे. ते शक्तीस्थळ आहेत आपली. जसं चैत्यभूमीवर बाबासाहेबांचं दर्शन घेतल्यानं एक प्रेरणा मिळते, तसं पैठणला गेलो तर स्वामीपासून प्रेरणा मिळते. आम्ही दंडवत करू. मथुरेला काय, काशीला काय, वृंदावनला काय आहे? जर स्वामींनी सांगितलंच नसेल तिथे काहीच नाहीये तर तुम्ही तिथले सगळे देव देवारे कशासाठी आहे? ह्या व्यवस्थेला आपण थोडं समजून घेतलं पाहिजे, महानुभाव म्हणून तरी किमान. आणि चक्रधरांची अशी दृष्टी असताना आपण वेगळं काहीतरी करीत बसतो. मला फार गंमत वाटते. पैठणचीच घटना आहे. माहीमठ भिक्षेला जातात आणि कुणब्याच्या घरून भिक्षा आणतात. तिथे पारावर कुणबी बसलेले आहेत आणि कुणब्याला भिक्षा मागतात. तर कुणबी म्हणतो तुम्हाला भिक्षा कशाची हवी, अन्नाची का दुधाची? काही पयो आहारी आहेत, काही अन्न आहारी आहेत. म्हणजे काही अन्न खाणारे आहेत आणि काही फक्त दूध प्राशन करणारे लोक आमच्या मार्गात आहेत. तो कुणबी ते तसं सगळं देतो. स्वामींना गोष्ट कळते. स्वामी म्हणतात तुम्ही कुठल्या बळावर असं म्हणालात त्याला की आमच्याकडे काही पयो आहारी कोण आहे तुमच्यामध्ये? आपल्या मार्गात पयो आहारी नुसतं दुधाचं प्राशन करून राहणार कोण आहे? आपण सगळे तर अन्न आहारी आहोत. समाजाला लुटण्याच्या कृतीला चक्रधरांनी तिथल्या तिथे खोडून टाकलेला. म्हणजे मी काहीच खात नाही, फक्त अनेक ऋषीमुनी फक्त कंदमुळे खातात, फक्त मी दूध प्राशन करणारे गुरु पण बघितलेले आहेत. खुद्द बाईसा ही त्या पयोहारी पंथातली होती. तिचा गुरु अगोदरचा तोच होता वामदेव. असं का? ही सगळी निर्मिती, भौतिक गोष्टीची निर्मिती निसर्गाने माणसाच्या भल्यासाठी केलेली आहे. हे शरीर पंचमहाभूतांनी भरलंय म्हणजे काय झालंय, म्हणजे काय आहे नेमकं? त्याचे गुण सगळे आपल्यात उतरलेले आहेत. आणि जर उतरायचे असतील आणि समृद्ध करायचं असेल तर ह्या व्यवस्थेतलं, ह्या निसर्गातलं सगळं आपण घेतलं पाहिजे. पण ते किती घ्यायचं त्याचं सुद्धा सूत्र सांगून ठेवलं. बोरबाळायचं नाहीये, जेवढं लागते तेवढं घ्यायचे आहे. आणि म्हणून ही जी गोष्ट आहे आहाराच्या संदर्भात, ती विज्ञानवादी दृष्टिकोनात आपण पाहिली पाहिजे. पैठणच्या संदर्भात मी सांगत होतो, स्वामी जेव्हा पैठणला होते तेव्हा गोदावरीच्या काठानं जायचे. तिथे फार मोठी घटना रोज घडायच्या, तिथे अनेक घटना घडायच्या. आणि अनेक ब्रह्मवृंदतींना पिंडदानाचा कार्यक्रम आहे, अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम आहे. लोक बसलेले आहेत, कार्यक्रम होतोय, दशक्रिया विधी होतोय, पिंडदान केलं जातं, वाळूचं ते सगळं बनवलं जातं पिंड. कावळा शिवायला येतो, मी ते आता पण पाहतो. आणि स्वामी आपल्या भक्तांना सोबत असणाऱ्या ते हळूच दाखवायचे. ते पहा ते लोक काय करतायत, पिंडदान. आजच्या वर्तमान काळात बाबा भांडची दशक्रिया नावाची कादंबरी आहे आणि सिनेमा सुद्धा आला, तुम्ही पाहू शकता. आजच्या काळात सुद्धा लोक तिथे येतात पिंडदानासाठी आणि फोन करतात की सर आम्ही आलोय, कुठे आहात? ते एक बरं आहे बरं का सर, म्हणजे धर्मस्थळ असल्याच्या एक गोष्ट. देवदर्शनाला आलोय या सर, दशक्रियाला आलोय या सर, गार्डन बघायला आलोय या सर. म्हणजे तो एक तोटा पण आहे, फायदा पण आहे. लोक भेटतात पण अनिष्ट कामासाठी भेटतात. आणि नातेवाईक सामान्यासाठी आपल्याला तिकडे जावं लागतं. अत्यंत थोतांड आहे पिंडदान, अस्थि विसर्जन, दशक्रिया. हे स्वामींनी कधीच सांगितलंय. स्वामी फक्त अंगुली निर्देश करायचे, पहा काय घडतंय. आज सुद्धा त्या पैठण, आता भाषण रेकॉर्ड होतंय माझं, पण जिथं खातो तिथलंच खातो असं व्हायचं नाही तर विनाकारण, आहे की नाही? अरे घराणे आहे तिथं पिंडदान करणार. आणि आता जसे आमचे साजन सर आहेत, नागपूर ग्रामीणचे RTO आहेत, तर तिथले घराणे असे मोठे ऑफिसर पण आहेत. त्यांनी काही विधी करणारे ब्राह्मण दुसरे लावून दिलेले आहेत. त्यांनी काय करायचं, बीड जिल्हा आहे ते त्याच्याकडे, जालना जिल्हा आहे याच्याकडे, औरंगाबाद आहे त्याच्याकडे. अत्यंत लोक गाय पाहिजे पिंडदानासाठी, त्या 1000 रुपये. आणि त्या कावळ्याकडे पाहून
ते जे अन्नाचे शीत फेकतात ना ते फारच भयानक आहे. आजच्या विज्ञानवादी लोक जगामध्ये वर्तमान काळामध्ये जर अशी स्थिती असेल तर खुद्द चक्रधर स्वामींच्या काळामध्ये काय स्थिती असेल आणि हे बापुडे लोक, अज्ञानी लोक, अडाणी लोक कसे नागवले जात असतील याची कल्पना करा. आणि स्वामींना वाटलं की ह्या सगळ्या जोखडातून यांना हाकलून म्हणजे बाहेर काढायचंय आणि म्हणून स्वामी तिथे गेले. नुसते स्वामी फारच दैवाचे जीव होते म्हणून गेला असं नाही होते. थोडं तुम्ही समजून घ्या. स्वामी उगीच गेले नाहीये तिथे. हे सगळं फेकून द्यायचंय त्यांना, उघडून फेकून द्यायचंय. हा सगळा नंगानाच त्या काळातल्या ब्रह्मवंदाचा तिथे सुरू होता, सनातनी लोकांचा. तर ह्या सगळ्या लोकांना, स्त्रियांना, अस्पृश्यांना, दलितांना, बहुजनांना, कुणब्यांना काढायचं असेल बाहेर तर ही गोष्ट करावी लागेल. आणि म्हणून शांताबाईचा वसमतकर होती आणि ती रिद्धीपूरला वारली प्रभूंच्या सान्निध्यामध्ये. वारल्यानंतर त्यांची मुलगी एकाईसा तिच्या अस्थी घेते आणि पैठणला येते स्वामीकडे. स्वामी विचारतात काय आणलंस तू हे? ती म्हणते माझ्या आईच्या अस्थी आणल्यात. कशासाठी? गोदावरीत विसर्जनासाठी किंवा मला वाराणसीला घेऊन जायचे विसर्जन करायला. स्वामींना सांगितलेलं सूत्र फार महत्वाचं. स्वामी म्हणतात अन्यत्र मरे तरी तयाची अस्थी वाराणसी नेई जाते. आणि जे वाराणसी मरे तयाची अस्थी के नेई येते. इकडं तिकडं मेल्यावर त्याच्या अस्थी तुम्ही वाराणसीला नदीत टाकायला नेता, पवित्र व्हायला, त्याला शांती मिळावी म्हणून, मोक्ष मिळावा म्हणून. आणि जो माणूस वाराणसीत वारतो त्याच्या अस्थी कुठे जातात? फार मूलभूत प्रश्न आहे. अस्थी विसर्जन करून गंगेचं पावित्र्य नष्ट करू नका. त्या गंगेमध्ये आजही बहुजनांची अनेक लेकरं भक्तांनी टाकलेले पैसे वाळूमध्ये चालण्यासाठी पाण्यातल्या गंध्या पाण्यामध्ये बुडी मारतात आणि चाळणीनं वाळू चालतात आणि ते पैसे उदरनिर्वाहासाठी घेण्याचा प्रयत्न करतात. एकीकडे दान करण्यासाठी हजारो रुपये ब्रह्मवंताला द्यायचे पूजेसाठी, वाळूमध्ये घालायचे, आणि एकीकडे तीच वाळू चाळून पोटाची खळगी भरण्यासाठी पोरगा धडपडतोय, त्याचे आईवडील धडपडतायत. ते मी पाहतो. फार मोठी विसंगती आहे. आज ही विसंगती असताना स्वामींच्या काळामध्ये कशी विसंगती होती. आणि म्हणून स्वामींना वाटलं की आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे विज्ञानवादी दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी दशक्रिया नाकारली. फार महत्वाची गोष्ट आहे. आता वैदिक दशक्रिया नाकारली, पण आपल्या पंथात आजच्या दशक्रियेमध्ये काय होतं मला बोलता येणार नाही. त्याचं पण आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. जर ब्रह्मवंद जर आपल्या लोकांना पिळत असतील आणि स्वामींना ते नको होतं म्हणून दशक्रिया बंद केली, थोतांड आहे म्हणून, आपण हळूच तिकडे जातोय का? हा माझा प्रश्न आहे. आणि आचार्यांना विनंती पण आहे एक प्रतिनिधी म्हणून की आम्हाला आता थोडी योग्य दिशा आपण द्यायला हवी. आपल्याकडे पण काही थोतांड सुरू झालं का याचं आत्मचिंतन आपण करायला हवं. आणि स्वामींच्या विचाराला धरून जायचं असेल तर आम्ही केवळ उपदेश घेऊन उपयोग नाहीये, घरात जन्मून उपयोग नाहीये. स्वामींच्या विचाराचं बोट पकडून आपल्याला जावं लागेल. आणि जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत स्वामींच्या विज्ञानवादी भूमिकेला आपण अनुरूप असू की नसू, हा माझ्या पुढचा प्रश्न आहे. एक छोटी गोष्ट सांगतो शेवटी आणि थांबतो. स्त्री पुरुषांमध्ये कधी भेदच स्वामींनी केला नाही, सगळ्यांना कल्पना आहे. पण एक भौतिकवादी दृष्टिकोनातून शब्द वापरलाय. म्हणजे एकीकडे जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर हे चार पदार्थ सांगणं, आणि एकीकडे भौतिकवादी आणि विज्ञानवादी निसर्गवादी दृष्टिकोनातून माणसाचं बायोलॉजिकल दृष्ट्या जीव या संदर्भातलं विवेचन करणं, ही गोष्ट फार महत्वाची आहे. स्वामींनी सांगितलं की स्त्री आणि पुरुष हे एकच जीव आहेत. या दोघांमध्ये बुद्धीचा भेद होऊ शकत नाही. बाई म्हणजे कमी बुद्धीची आणि पुरुष म्हणजे फारच विद्वान वगैरे असं अजिबातच नाहीये. असं असताना तत्कालीन त्यांचे काही अनुयायी हे भेद करायचे. आणि पैठण मधली गोष्ट आहे, महिला बसल्यात स्वामींपुढे विवेचन ऐकायला. तुम्हा सगळ्या पंथीय लोकांना माहिती आहे, आमचे काही गांधी विचाराचे विद्यार्थी बसले त्यांच्यासाठी. आणि स्वामींच्या पुढे विवेचन ऐकायला सगळ्या महिला बसल्यात आणि सारंग पंडित नावाचा भक्त येतो आणि स्वामीच्या दर्शनाला तो पाहतो की सगळ्या महिला मस्तपैकी बसल्यात. स्वामी विवेचन करतायत, निवेदन करतायत, प्रवचन देतायत, काहीतरी सांगतायत. आणि याच्या मनामध्ये खंती येते की कशा गुलुगुलू स्वामीशी बोलतायत. कारण चर्चा करण्याची आणि काहीतरी धर्मवार्ता ऐकण्याची यांची पात्रताच नाहीये ना. त्या कमबुद्धी आहेत महिला. म्हणजे आम्ही म्हणजे कोणीतरी श्रेष्ठ पुरुष, हो की नाही, अहम विद्वत्तेचा. आणि स्वामीने ते जाणलं की याच्या मनामध्ये मी पुरुष आणि ही स्त्री असा जेंडर बायस, लिंगभेद आहे. आणि म्हणून स्वामीला जेव्हा लक्षात आलं तर तेव्हा स्वामींनी त्याला, सारंग पंडिताला पाण्यात बसण्याची शिक्षा केली. स्वामींच्या शिक्षेवर सुद्धा एक शास्त्रीय चांगला निबंध होऊ शकतो.
फारच महत्वाच्या शिक्षा, कुणाला दंडवत घालायची शिक्षा, कुणाला मडाळ चढण्याची, कुणाला पाण्यात बसण्याची. स्वामी फार गमतीशीर होते बरं का. म्हणजे ईश्वर म्हणून काय असतील ते असो, पण असे फार ज्या गोष्टी आहेत ना मला फार इंटरेस्टिंग वाटतात त्या स्वामीकडे पाहून. आणि स्वामी त्याला पाण्यात बसण्याची शिक्षा दिली, तुला ती शिक्षा बरी आहे, थंड पाण्यात बैस, बघू तुझी बुद्धिमत्ता कशी होते ते. स्वामींनी सांगितलं तुमचा जीव आणि यांचा काय जीवलिया, यांचा काय जीवलिया म्हणजे थोडा आहे की नाही. पुरुषांचा जीव आहे आणि तुमचा जीवलिया आहे नाही, दोन्ही समान आहेत. आणि पुरुष आणि स्त्री समान आहेत असं म्हणणं म्हणजेच ते पर्यावरणवादी आहेत, म्हणजेच ते भौतिकवादी आहेत, म्हणजेच ते विज्ञानवादी आहेत. लक्षात येत आहे. जर पुरुष आणि स्त्रीचा भेद होत नसेल, जर कोणी उच्च आणि कोणी नीच नसेल, कोणी ब्राह्मण आणि कोणी दलित नसेल, तर ती गोष्ट स्वामींची विज्ञानवादी आहे. जोपर्यंत आपण ह्या गोष्टीकडे जात नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं स्वामीचे अनुयायी होणार नाही. आमच्या ताईने उल्लेख केला मासिक पाळीचा. एक उमाईसा नावाची भक्त होती स्वामींची आणि ती दर्शनाला रोज येत असते. एके दिवशी दर्शनाला येत असताना ती रोज स्वामीचं चरण स्पर्श करून दर्शन घ्यायची, नमस्कार करायची. पण त्या दिवशी ती हटकून दर्शन लागून घेते, लांबून हात जोडते. स्वामींच्या लक्षात ती गोष्ट येते की ही उमाईसा आज रोज चरण स्पर्श करून नमस्कार करणारी ही उमाईसा आज स्पर्श करत नाही. आणि स्वामी जाणीवपूर्वक तिच्या मस्तकाला अंगठा लावतात आणि आपण स्वतःच ओरडायला लागतात की आता विटाळ झाला, आता माझ्या अंगठ्याला मल्लीनाथाला न्यावा लागेल कुठे पवित्र करून आणण्यासाठी. का तर तुझ्या अंगठ्याला, कपाळाला माझा अंगठा लागला. ती हिरमुसते उमाईसा, खंती करते मनाला, जी चुकून लागलं माझं मस्तक. स्वामी म्हणतात बाई तसे नाही. ज्या पद्धतीने या शरीराच्या नवद्वारातून मलमूत्र बाहेर पडते, मळ बाहेर पडतो, शेंबूड बाहेर पडते, निष्ठा बाहेर पडते, घाम बाहेर पडतो, तसं कृष्णा नाडीतून मासिक पाळीच्या वेळेला तो एक पदार्थ स्त्रवतो. शरीर धर्म आहे, निसर्ग धर्म आहे. आणि त्याची तू एवढा विटा कशासाठी मानतेस? तिचं उद्बोधन स्वामींनी केलेलं आहे. आणि म्हणून महानुभाव पंथामध्ये बाईंना विटाशी बांधल्या जात नाही, तिला घराबाहेर बसवलं जात नाही. ही मोठी क्रांती आहे. आणि शरीरशास्त्र समजून घेऊन स्वामींनी जे सांगितलं ते आमची महिला आजही ती पाळते आणि निधड्या छातीनं पाळते, अभिमानानं पाळते आहे. ही जी गोष्ट आहे ही चक्रधरांच्या विचाराकडं विज्ञानाच्या दृष्टीने जाणारी गोष्ट आहे. मला एक गोष्ट शेवटी सांगायची की आजच्या वर्तमान काळामध्ये चक्रधरांच्या अशा गोष्टीची का आवश्यकता? म्हणजे बघा, मी कुठल्या विचाराचा प्रचारक आणि प्रसारक किंवा विरोधक नाही. मी गांधीला मानणारा माणूस आहे, मी तुकडोजीला मानणारा माणूस आहे, चक्रधरांना मानणारा माणूस, आणि आपण सगळेच आहोत, मी एकटाच नाही. पण आजचा जो कोलाहल आहे तो भयानक आहे. म्हणजे विद्यार्थी शाबूत नाहीये, शिक्षक शाबूत नाहीये, स्त्री शाबूत नाहीये, शेतकरी आबादित नाहीये, सगळे धास्तावलेले आहेत, सगळे घाबरलेले आहेत, कुणीच शाबूत नाहीये, सगळं अस्ताव्यस्त होतंय. अशा वेळेला काय व्हायला? म्हणजे ज्याच्याकडून स्वातंत्र्याच्या नंतर आपण अपेक्षा केली पॉलिटिकल लीडर्स कडून, ते पॉलिटिकल लीडर्स आपली शाश्वती घेतायत का? हा माझा खरा प्रश्न आहे. ते कुठल्याही पक्षातले असो. जर ही लोक स्वातंत्र्याच्या नंतर कारभारी झालेली लोक जर इथल्या सामान्याचा आधार होत नसतील तर आजची गरज आहे ह्या महापुरुषांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाला हाताशी घेऊन ती हात आणि ती मूठ खंबीर करण्याची. जर आपल्या सगळ्यांच्या वज्रमुठी जर एक झाल्या, संतांच्या विचाराचा बेस असणाऱ्या, तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की ही सगळी जी सिस्टीम आहे जी आपल्या सामान्य माणसाच्या विरोधात जाते, त्या सिस्टीमला आपण धडा शिकवू शकतो. आणि त्यांना सांगू शकतो की हे तुकडोजी बाबांचं विद्यापीठ आहे, हे बाबासाहेबांच्या नावाचं विद्यापीठ आहे, हे गाडगे बाबाच्या नावाचं विद्यापीठ आहे. दुसरं बरोबर आहे. आणि नुसतं नाव दिलेलं नाहीये. आम्ही रोज गातो गाडगे तुकडोजीचा अभंग गातोय, जात पंथ धर्म भेद नष्ट होण्याचं गीत गातोय. ते गीत आमचं आहे, अस्मितेचं गीत आहे. जर नुसतं आपण गीत गात नसू तर ते गीत आपण जगतोय. आणि तो विद्यार्थी, तो माणूस, तो प्राध्यापक त्याच्या विचारांना चालण्यासाठी आपली ज्ञान परंपरा समृद्ध व्हायची गरज आहे. आणि ती ज्ञान परंपरा समृद्ध व्हायचं असेल तर सगळ्या महापुरुषांच्या आणि संतांच्या विचाराचं क्लस्टर करून एक जागतिक विद्यापीठ विचाराचं व्हायला पाहिजे.
आणि त्या विद्यापीठातून येणारे ज्ञानस्रोत आपल्या अंतर्मनात अंगभूत याच्यामध्ये केले पाहिजे, आपण शोषून घेतले पाहिजेत. ते मला वाटतं ह्या निमित्तानं ह्या सगळ्याच महापुरुषांचे विचार आपण आपल्या अंगात घेऊन घेऊया आणि माणूस बनून समृद्ध होण्याची शक्ती त्यांनी आपल्याला द्यावी अशी प्रार्थना मी तुकडोजी बाबाच्या चरणी करतो, गांधी बाबाच्या चरणी करतो आणि खुद्द सर्वज्ञाच्या चरणी करतो. मी फार मोठा नाही पण आपल्या पुढे बोलण्याची संधी विद्यापीठानं मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आदरणीय दुधे सर, भारतभूषण शास्त्री, आपले सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी सुंदर असं विवेचन आपल्यासमोर सादर केलेलं आहे. स्वामी चक्रधर हे आमचे मायबाप आहे. स्वामी दर्शनकार म्हणून उभे राहतात. आमचे स्वामी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करतात. श्री चक्रधर स्वामी यांनी मुळापर्यंत जाऊन त्यात प्रमाण सांगितलेले आहे, प्रत्येक गोष्टीला प्रमाण सांगितलेले आहे असे आमचे श्री चक्रधर स्वामी. स्वामी निसर्गाशी अधिक जवळीक साधणारे असे आहेत. महानुभाव पंथामध्ये स्नानाला अवास्तव महत्व दिलेले नाही, म्हणजे स्त्रियांसाठी तर महानुभाव पंथ हा अधिक जवळचा आहे. म्हणजे एखादी नववधू आपल्या सासरी गेली की तिला या सगळ्या गोष्टीशी संलग्नित व्हावं लागतं. हे सगळ्या ज्या इथे बसणाऱ्या स्त्रिया आहे यांनी अनुभव घेतलेला आहे. परंतु आमचे स्वामी याच्या विरुद्ध होते. त्यांना विटाळ मानलं नाही, त्यांना आंघोळीला त्यांनी महत्व दिलं नाही. फक्त आत्मशुद्धी असणं आवश्यक आहे आणि आत्मशुद्धी असेल तर आपण सर्वच काही मिळवू शकतो. हे आमचे स्वामींचे तत्वज्ञान आहे. आणि स्वामींनी समान अधिकार, समान हक्क, स्त्रियांना श्रेष्ठ असे स्थान देणारे आमचे हे स्वामी आहेत. त्यामुळे स्वामींचे विचार प्रत्येकाने, फक्त महानुभाव पंथानीच नाही तर प्रत्येक पंथातील व्यक्तींनी समजणं आवश्यक आहे. इथं सुंदर विवेचन सरांनी आपल्यासमोर सादर केलं, त्याबद्दल मी सरांचे फार फार आभार व्यक्त करते. आणि आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर दुधे सर यांना मी अध्यक्ष भाषणाकरता आमंत्रित करते. सर्वांना माझा दंडवत. परमपूज्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मी वंदन करतो. भगवान श्री चक्रधर स्वामी यांना मी दंडवत अर्पण करतो. आज ज्यांच्या नावावरती व्याख्यानमाला आहे, महंत नागराज बाबा महानुभाव दिगंबर कपाटे महाराज यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचं सुंदर भाषण झालं असे आदरणीय डॉक्टर हंसराज जाधव सर, भगवान श्री चक्रस्वामी अध्यासन मंडळ याचे अध्यक्ष, अध्यासन प्रमुख भारतभूषण शास्त्री मिसाळ, गांधी विभागाचे अध्यक्ष वाटकर सर, उपस्थित आदरणीय खंदारकर बाबा, देई गावकर बाबा, सर्व महानुभाव साधक, उपस्थित बंधू आणि भगिनी. आताच आपण डॉक्टर हंसराज जाधव यांचे अतिशय सुंदर आणि मार्मिक असे आपण व्याख्यान ऐकले. आजच्या व्याख्यानाचा विषय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या विज्ञानवादी विचारांची प्रासंगिकता. त्यांनी अनेक उदाहरणं देऊन आणि विश्लेषण करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कसे विज्ञानवादी होते हे आपल्याला समजून दिलेले आहे. एकीकडे आपला देश हा महान देश, जगामध्ये असा कोणता देश नाही आहे, विश्वातला असा एकमात्र देश आहे
की इथे विविध विचारांच्या विचार परंपरा आहे, विविध विचारांचे मतप्रवाह आहे, अनेक धर्म जाती पंथ आणि निसर्गाने नटलेला असा जगामध्ये कोणताही देश नाही जिथे उन्हाळाही आहे, पावसाळाही आणि हिवाळाही. असा आपला एक मात्र देश आहे की ज्या देशामध्ये इतकी विविधता आहे, लोकही विविध प्रकारचे आहे. आपण एकसारखे दिसतो का? नाही आहे. आपला जो वंश आहे तो भिन्न प्रकारचा वंश आहे. कोणी गोरा आहे, कोणी काळा आहे. पण तुम्ही इतर देशामध्ये गेला तर ओळखायला येतं हे युरोपियन आहे, हे आफ्रिकन आहे. पण आपल्या देशामध्ये ओळखायला येत नाही कोण युरोपियन आहे, कोण आफ्रिकन आहे. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेला तर वेगळ्या प्रकारचे लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. आणि त्या अनुषंगाने आपला देश अनेक संत महंत समाज सुधारक यांनी बनलेला देश आहे. आणि म्हणून आपल्याला अनेक प्रकारच्या कल्पना येतात, अनेक प्रकारचे ज्ञान जे मिळते ते त्यांच्यामुळे मिळते. 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामी जेव्हा या जगतामध्ये समाजामध्ये काम करायला लागले, आणि तुम्हाला ती आख्यायिका माहीत आहे की चक्रधर स्वामी यांचा दुसरा जन्म आला. त्याला जेव्हा याच्यावरती झोपवलं होतं तेव्हा ते जाहीर झाले, म्हणजे ते मृत अवस्थेतून या प्रभू याच्यामध्ये ते आले. हे सगळं तुम्हाला माहिती. परंतु जसं यांनी व्याख्यान करता करता जाधव म्हणाले चक्रधर स्वामी कोण होते, तर त्यांनी म्हणाले चक्रधर स्वामी हे काय होते, फुल टायमर. मला तो त्यांचा शब्द खूप चांगला वाटला. चक्रधर स्वामी जेव्हा निघाले ना सर, आपलं घरदार सोडून, पत्नी होती, पश्चात मुलगा पण झाला, म्हणजे पश्चात त्यांना अपत्य पण झालं. ते प्रपंचवादी पण होते, पण त्यांनी प्रपंचातून परमार्थ करायला लोकांना शिकवलं. हा वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी जगासमोर मांडला. आपण असं म्हणतो की मानवानी मानवाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, आहे की नाही. हा दृष्टिकोन मांडणारं पहिले समाज सुधारक कोण होते, तर मला वाटतं 12व्या शतकामध्ये जसं आपल्या तुकाराम महाराजांनी, ते मला वाटतं 12व्या शतकामधलेच, शिवाजीच्या काळामधले ते आहे. या संतांनी जशी भूमिका मांडली तशीच भूमिका कोणी मांडली, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मांडली. मानवासारखा आहे. आणि म्हणून मोक्ष हा सगळ्यांनाच मिळतो. एका कोणत्याही उच्च जातीला मोक्ष मिळत नाही. मोक्षाचे मार्ग सर्वांकरता खुले आहेत असा विचार मांडणारा पहिला चरित्रकार म्हणजे ते कोण आहे, सर्वज्ञ चक्रधर स्वामी. इथे कुठल्याही प्रकारचा मी उच्च जातीचा आहे तर मलाच मोक्ष मिळू शकतो, आणि अशा प्रकारचा दृष्टिकोन मांडणारा जो परमेश्वर आहे, तो भगवान आहे, ते आहे चक्रधर स्वामी. दुसरी गोष्ट, विज्ञानवादीमध्ये अहिंसा आहे. अहिंसावादी दृष्टिकोन मांडणारा विचारक म्हणजे कोण आहे, भगवान श्री चक्रधर प्रभू आहे. तुम्ही ससा रक्षणची ते लीळा वाचली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जे पारधी ससेच्या मागे आले आणि ससा जेव्हा पळाला तेव्हा प्रभूच्या मांडीशी आला आणि त्यांनी त्याला लपवलं. आणि पारध्यांनी म्हणलं की ते आमची शिकार आहे, तुम्ही त्याला लपवू शकत नाही. स्वामींनी काय म्हटलं, ते तुमची शिकार नाही आहे. तुम्हाला जसं भटकण्याचं स्वातंत्र्य आहे, हे पूर्ण जंगल कोणाचं आहे, ते या प्राण्याचं जंगल आहे. तुम्ही त्याला मारू शकत नाही. आणि त्यांनी त्याची विनवणी केली आणि पारधी परत गेली. तर तो प्रभू असं म्हणतात की सर्वांना जो जन्म घेतो त्याला जगण्याचा अधिकार आहे. जगण्याचा अधिकार, कोणत्याही प्रकारची प्राण्याची हत्या करू नये असा मांडणारा समाज सुधारक म्हणजे कोण आहे,
श्री चक्रधर स्वामी आहे आणि म्हणूनच त्यांना अहिंसावादी असं म्हणतात. त्यांनी अहिंसेच्या गोष्टी आपल्या मानभाव पंथाच्या याच्या आचरणामध्ये खूप सांगितले. कशा प्रकारे आताच जाधव सरांनी म्हटलं की आजकाल आहार याला खूप महत्व आले आणि आहार कसा असला पाहिजे, तो आहार तो एक प्रकारचा ज्याला आपण म्हणतो की पौष्टिक तर असला पाहिजेच, पण तो आहार मानवाला पचेल असा असला पाहिजे. शुद्ध आहार, शुद्ध आहाराची संकल्पना कोणी मांडली तर भगवान स्वामींनी मांडली. आणि म्हणून शुद्ध आहार घेतला पाहिजे. कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रकारचं तामस वृत्तीचं भक्षण करू नये अशा प्रकारची भूमिका त्या काळामध्ये स्वामींनी मांडलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून त्या अर्थाने स्वामी काय आहे, विज्ञानवादी. आता त्यांनी उल्लेख केला की स्वामींच्या जथ्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी स्त्रिया असायची. त्यांनी कधी स्त्री पुरुष भेदभाव केला नाही, कधीच केला नाही. आणि म्हणून आता त्यांनी उदाहरण देऊन सांगितलं मासिक पाळीचं. आणि म्हणून कोणताही व्यक्ती हा अशुद्ध असू शकत नाही. जन्माला आलेले सगळेच व्यक्ती तिथे काय आहे, शुद्ध आहे, कारण ते भगवंताने निर्माण केले. अशा साध्या भाषेमध्ये जनसामान्यांना प्रवचन देणारे, ज्ञान देणारे कोणते आपले स्वामी होते. आणि म्हणून त्यांचं जे ज्ञान होतं ते एकदम साध्या माणसाला डोक्यामध्ये बसेल असं ज्ञान होतं. आणि अशा प्रकारचं ज्ञान देता देता स्वामीजींनी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण केलं. मला माहिती आहे सगळ्यांना त्यांचा जन्म भडोच इथे झाला. गुजरातमधून ते आले आणि मग गुजरातमधून पैठणला आले आणि तिथून सगळी भ्रमंती झाली. आणि भ्रमंती होऊन त्यांनी काय केलं, काहीच केलं नाही. जे सर्वसामान्य लोक होते, दीन दलित होते, त्या सगळ्यांना जवळ घेतलं आणि त्यांनी सांगितलं माणुसासारखा आहे, कोणीही दीन नाही, दलित नाही. आणि म्हणून मानवतावादी दृष्टिकोन त्या अर्थाने त्यांनी तिथे मांडलेला आपल्याला दिसतो. एक प्रकारचं शुद्ध तत्वज्ञान मांडणारे स्वामी एकमात्र होते. म्हणून माझ्या मते ते वर्तमान काळातील लोकनायक ठरतात, त्या अर्थाने ठरतात. त्या अर्थाने कोणत्या साधू संतांनी, कोणत्याही समाजसुधारकांनी समाजाच्या विरोधात जाऊन काम करण्याची हिंमत दाखवली. ही हिंमत कोणी दाखवली त्या काळामध्ये, चक्रधर स्वामींनी दाखवली. आणि म्हणून त्यांची टिंगल टवाळकी झाली, परंतु त्या गोष्टीला ते कधीच मानले नाही. आणि म्हणून आजही आपल्याला जे आपण ज्यांना खालच्या वर्गातील म्हणतो ते आपल्या समाजाची पंथी लोक आहेत. ते कशामुळे आहे, ते कशामुळे आहे, तर स्वामीमुळे. त्यामुळे अशा सगळ्या लोकांना एकत्र करून एक प्रकारचा भारतीय समाजाचं चित्र आपल्या समोर त्यांनी उभं केलं. आणि त्या अनुषंगाने जाधव सरांनी सांगितलं की पर्यावरणाचं लक्ष पण त्यांच्या असायचं. एक पर्यावरणवादी दृष्टिकोन मांडणारे स्वामी हे आपल्या पंथामध्ये एक वेगळं स्थान ठेवून आहेत. दुसरी गोष्ट की आपले जे आता विज्ञानवादी दृष्टिकोनामध्ये काय तर वस्तुनिष्ठ दृष्टिकोन येतो ना, ऑब्जेक्ट, सत्यनिष्ठ दृष्टिकोन येतो. आणि त्यानंतर फॅक्च्युअल, जीवनामध्ये काय काय फॅक्च्युअल आहे तेच ते मांडत गेले. आणि म्हणून त्यांनी कधी मटेरियलिस्टिक दृष्टिकोन याला कधीही महत्त्व दिलं नाही. आणि म्हणून एक व्यवस्थित समाजाचा अभ्यास करणारा, समाजातील लोकांना काय काय गोष्टी पाहिजे आहे आणि एक आचरण शुद्ध निर्मिती करणारा त्या काळचा समाज सुधारक म्हणजे कोण आहे, तर स्वामी. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आणि अनेक प्रकारचे उदाहरण आपल्याला स्वामीजीविषयी देता येईल. परंतु मला असं वाटते की जाधव सरांनी खूप चांगली माहिती आपल्याला दिली आहे. तुम्हाला अधिक
बोर न करता मला असं वाटतं त्यांचं भाषण सुद्धा तुमच्या स्मरणामध्ये राहिलं पाहिजे. आणि मग शेवटी मी हेच म्हणेन की रंग कच्चा हो तो वो भी छूट जाता है और घड़ा कच्चा हो तो वो भी फूट जाता है और लोहा कच्चा हो तो वो भी चटक जाता है, लेकिन आदमी का मन अच्छा हो तो आदमी मोक्ष पार कर लेता है. तो ऐसे हमारे ये जो हमारे स्वामी हैं इनकी यांच्यावरती एकदम शांत मुद्देसूद व्याख्यान मला वाटते जाधव सरांनी दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्याला अधिक बोर न करता मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद सर. सरांनी आपल्या विवेचनामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खरंच विज्ञानवादी होते. पहिला चरित्रकार म्हणजे श्री चक्रधर स्वामी आहेत. अहिंसेची शिकवण देणारे स्वामी आहेत. प्रत्येक प्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे हे सांगणारे आमचे स्वामी आहे. शुद्ध आहाराची संकल्पना स्वामींनी मांडली. या सर्व अर्थाने स्वामी हे विज्ञानवादी आहे असं सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलं. त्याबद्दल मी सरांचे या प्रसंगी फार फार आभार व्यक्त करते आणि रितसर आभार प्रदर्शन करण्याकरिता आजच्या कार्यक्रमाचे आभार राजकुमार शेंडे सर यांना मी आमंत्रित करते. धन्यवाद. आजच्या या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अध्यासन यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असलेली ही महंत श्री नागराज बाबा स्मृती व्याख्यान, या व्याख्यानासाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं इथे आमच्या विनंतीला मान दिला, ज्यांनी विनंतीचे शब्द शोधले असे आदरणीय डॉक्टर हंसराज जाधव सर आणि अत्यंत सुंदर असं व्याख्यान या ठिकाणी सरांनी दिलं. सरांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या व्याख्यान प्रसंगी अध्यक्ष म्हणून यांनी स्थान भूषवलं आदरणीय डॉक्टर संजय दुधे सर, प्रकुलगुरू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सरांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या प्रसंगी ज्यांनी या ठिकाणी ज्ञानपीठावर उपस्थिती दर्शवली सन्माननीय सरांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अध्यासनाचे प्रमुख प्राध्यापक भारतभूषण शास्त्री सर यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. समोर गुरुवर्य मनसर निवासी खंदाळकर बाबाजी, त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आदरणीय सध्या महंत श्री देगावकर बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचंही या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वच उपस्थितांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ब्रह्मपुरीवरून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचार मंचाचे अध्यक्ष सन्माननीय रामटेके साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वच मान्यवर या ठिकाणी विशेष आहेत या व्याख्यानासाठी, सेवा सर्वांचंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ही सेवा या ठिकाणी ज्या त्यांनी ताईंनी आम्हाला उपलब्ध करून दिली त्या ताईंचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं ही व्याख्यानं हे व्याख्यान दरवर्षी या ठिकाणी ज्यांच्या दानदातृत्वातून आपणा सर्वांना ऐकायला मिळते, आपणा सर्वांच्या मस्तक सशक्त करण्यासाठी ती उपयोगी येते, अशा सुश्री केशरताई मेश्राम, तपस्विनी सादाई सताई कपाटे, त्या या ठिकाणी त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे येऊ शकल्या नाही.
परंतु ही जी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली मेजवानी ही सतत त्या असल्या काय नसल्या काय ती आपल्यासाठी सतत राहणार आहे. तेव्हा त्यांचे मनापासून जितके आपण शब्दातीत आहे त्यांचं काम, त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी रजा घेतो. सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हे व्याख्यान या ठिकाणी संपन्न झालं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.